श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत। श्री महागणपती श्री महासरस्वती श्री कृष्ण भगवान सर्व चराचर वासिनी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या आनंद कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे। अनुसया आत्रिनदन भगवान श्री दत्तात्रय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला। त्यांच्या दिव्य चारित्र्याचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमलेलं आहे। ते करण्याचे मी धाडस करीत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच। मी शंकर भट, देवस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण। माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला। मी श्री कृष्ण दर्शनासाठी उडुपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले। त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली। त्याचप्रमाणे मी श्री कन्याकुमारीत जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले। मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करत होता। मी आणलेले लाल फूल त्यांनी मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले। देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्व नजरेने पाहत असल्याचे जाणवले। ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाली आहे। तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर। त्यांच्या आशीर्वादाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो। अंबा मातेचे आशीर्वाद घेऊन मी प्रवासाला आरंभ केला आणि थोड्याच अंतरावर असलेल्या मरुतमुल्ल या गावी येऊन पोहोचलो। लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लावून तो अचैतन्य अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता। लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा तेथे पडला। त्याचेच नाव मरुतमल्ल असे पडले। हे स्थान अत्यंत रम्य आहे। तेथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपे तपश्चर्या करीत असतात। मी साऱ्या गुहांचे दर्शन घेण्यास आरंभ केला। एका गुहेच्या आत गेलो तेव्हा आत एक वाघ शांत बसलेला दिसला। त्याला पाहताच माझ्या अंगावर कापरे भरले आणि घाबरून मी एकदम श्रीपाद श्री वल्लभ असे जोराने ओरडलो। त्या निर्जीव अरण्यात माझ्या आरोळीचा प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला। त्या आवाजाने त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले, बाप रे, तू धन्य आहेस। या अरण्यात श्रीपाद श्री वल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला। श्री दत्तप्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परमहंस लोकांनाच माहीत आहे। तू भाग्यवान असल्याने